फूड अँड डायजेस्टमधला आपण पहिला जो बीट होता तो म्हणजे क्लासिफाय द फॉलोइंग फूड आयटम्स इन टू द राईट कॅटेगरीज, तो आपण कंप्लीट केलेला आहे. आणि त्यानंतर आपण एक भाग पाहिला होता तो म्हणजे न्यूट्रिएंट्स कशा कशात आहेत. तर पाहिला आपण कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन आणि मिनरल यामध्ये काय आहेत तर न्यूट्रिएंट्स आहेत. डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ केलेला आहे, आपल्या चॅनलवरती आहे तो. तर कार्बोहायड्रेट्स कोणत्या फूड्समध्ये आहेत किंवा प्रोटीन्स कोणत्या फूडमधून मिळतात, विटॅमिन्स आणि त्यानंतर फॅट वगैरे. तर हा व्हिडिओ नक्की बघा, खूप इम्पॉर्टंट चॅप्टर आहे हा. त्यानंतर आता बघणार आहोत आपण बॅलन्स डाएट. आता बॅलन्स्ड डाएट कशाला म्हणतात किंवा बॅलन्स डाएट असतं तरी काय, किंवा आपण ते डाएट फॉलो करतो की नाही, किंवा नेमकं बॅलन्स डाएट कशाला म्हणायचं आज आपण बघणार आहोत. तर बघा, बॅलन्स्ड डाएट, द फूड दॅट वी ईट डेली इज द कॉल्ड आवर डाएट. अ डाएट दॅट कंटेन्स ऑल द न्यूट्रिएंट्स अलॉंग विथ वॉटर अँड रफेज इन बॅलन्स्ड प्रॉपर्टेशन्स इज कॉल्ड बॅलन्स्ड डाएट. बघा, आपण जे रोजचं अन्न खातो, पोळी भाजी जे काही खातो आपण, त्यालाच बॅलन्स डाएट म्हणलेलं आहे. ज्या डाएटमध्ये किंवा ज्या खाण्यामध्ये न्यूट्रिएंट्स आहेत तेच बॅलन्स डाएट आहे. आणि त्याच डाएटमध्ये थोडंसं रफेज आहे. आता हे रफेज हा शब्द थोडासा आपल्यासाठी नवीन असेल. रफेज म्हणजे काय, तर जे पचनक्रियासाठी किंवा डायजेशन सिस्टीमसाठी किंवा डायजेस्ट करण्यासाठी जे फूड आपल्याला मदत करतं, तर त्याला आपण काय म्हणायचं, रफेज म्हणायचे. जाडसर असतं किंवा ते आपल्यासाठी एक चोथ्याप्रमाणे काम करतं, चोथा बाहेर काढण्यासाठी काम करतं. तर असे काही फूड्स आहेत. तर ते म्हणजे काय आहेत, रफेज आहेत. आणि हे सगळं जे एकत्र आपण खातो त्याला आपण बॅलन्स डाएट म्हणलेलं आहे. आता सपोज आपल्याला हे लक्षात आलेलं नसेल तर त्या बाजूला आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे बघा. तर बघा, साईडला दिलेले आहेत व्हेजिटेबल्स. आपण बघितलं व्हेजिटेबल्समधून आपल्याला काय मिळतात ते व्हेजिटेबल्स. त्यानंतर आहे कार्बोहायड्रेट्स, त्यानंतर आहे फॅट, डेअरी प्रोडक्ट्स आहेत, त्यानंतर आपल्याला पल्सेस अँड बीन्स दिलेले आहेत, मीट अँड फिश दिलेले आहेत, फ्रूट दिलेले आहे. आणि हे सर्कल कंप्लीट झाल्यानंतर जे काही बनतं ते आपल्यासाठीचं योग्य आणि इम्पॉर्टंट फ्रूट्स किंवा प्रोटेक्ट फूड बॅलन्स्ड डाएट तयार होतं, जे खूप महत्त्वाचं असतं प्रत्येकासाठी. तर बॅलन्स डाएट म्हणजे काय आहे हे आपल्याला कळालं. आणि ते आपण करतो का डेली रुटीनमध्ये, आपण ते फूड घेतो का, तर हे महत्त्वाचं आहे. या व्हेजिटेबल्स आपल्या खाण्यात आहेत का, त्याचबरोबर कार्बोहायड्रेट्स घेतो का आपण, पल्सेस आणि बीन्स आपल्या आहारात आहेत का, त्यानंतर फ्रूट आपण घेतो का, डेअरी प्रोडक्ट्स आपल्या आहारात कितपत आहेत, हे सगळं आता आपण एक कन्क्लुजन काढायचं आहे आणि विचार करायचा आहे की आपण खरंच बॅलन्स्ड डाएट घेतो का. चला, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.